नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। आज चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी जय महाराष्ट्रच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आता चर्चेची सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूरच्या खंडपीठामध्ये शपथपत्र दाखल केलंय। सिंचन घोटाळा प्रकरणी त्यांच्या विरोधातली दाखल केलेली याचिका रद्द करावी अशी मागणी अजित पवार यांनी न्यायालयाला केली आहे। मंत्री म्हणून कर्तव्य बजावताना कोणत्याही भ्रष्ट किंवा बेकायदा कृत्यात आपण सहभागी झालेलो नव्हतो असा अजित पवार यांचा बचाव आहे। मंत्री आणि VIDC याचा माजी अध्यक्ष या नात्याने सर्व नियमांचं पालन करूनच सार्वजनिक कर्तव्य पार पाडली आहेत असंही अजित पवार यांना सांगावंसं वाटतंय। शिवाय सिंचन घोटाळ्याच्या कोणत्याही FIR किंवा आरोपपत्रामध्ये त्यांचं नाव नाही हा दावा अजित पवार यांनी केलाय। त्यामुळे काही प्रश्न जन्माला आले आहेत। सिंचन घोटाळा खरंच झाला की नाही? दोषी कोण, अजित पवार की सरकारी अधिकारी? सिंचन घोटाळ्यानं महाराष्ट्राचं नुकसान केलंय का? भाजपा सोबत जाऊन अजितदादा पवार पवित्र झाले आहेत का? आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्यावर आरोप करण्यामागे विरोधकांची काय भूमिका होती? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा अजित पवारांचं तो मी नव्हेच। या चर्चेची आपण सुरुवात करतोय। आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी फोन लाइन वरून आहेत आणि थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडल्या जाणार आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया। चर्चेची सुरुवात आता या क्षणाला माझ्या सोबत असलेल्या स्टुडिओतल्या गेस्ट पासून। माझा पहिला प्रश्न थेट गणेश हाके यांना आहे। अजित पवार निर्दोष आहेत का? नाही, अजित पवार निर्दोष आहेत हे असं त्यांना वाटत जरी असलं तर कोर्टानं त्यांना निर्दोष ठरवलेलं नाही। एक कोर्टानं म्हटलेलं नाही हा बचाव जर समजा भारतीय जनता पार्टीचा असेल तर तो राष्ट्रवादीला मान्य आहे का? आता आपले भाजपचे प्रवक्ते हाके साहेब जे सांगतायत की कोणत्याही कोर्टाने अजितदादांना निर्दोष म्हटलेलं नाहीये, त्याचप्रमाणे कोणत्याही कोर्टाने अजितदादांना दोषीही म्हटलेलं नाहीये। आता हे जे काही आरोप झाले ते आरोप का झाले आणि ते कसे झाले हा एक वेगळा मुद्दा आहे। अजितदादा ही सांगतायत, मी आज राष्ट्रवादीचा प्रवक्ता या नात्याने तुम्हाला हे सांगू शकतो की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। जेव्हा प्रकरण न्यायप्रविष्ट असतं तेव्हा आपल्या बोलण्यावर बऱ्याच मर्यादा येतात। आपल्या एखाद्या व्यत्ययाने किंवा काही बोलण्याने किंवा काही चर्चेने जर त्याच्यामध्ये बाधा येणार असेल तर ते होऊ नये याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे। बरं, मग महेश चव्हाण आपल्या सोबत विश्वंभर चौधरी आहेत। विश्वंभर चौधरी, ही दोन्ही राजकीय मंडळी आहेत इथे, तुम्ही त्रयस्थ आणि तटस्थपणे या सर्व प्रकरणाला फार पूर्वीपासून पाहता आहात। या प्रकरणातल्या अनेक गोष्टींच्या अभ्यासाची सुद्धा माहिती तुमच्याकडे आहे। तेव्हा न्यायालय दोषी म्हणालं म्हणून एखादा व्यक्ती दोषी आणि न्यायालय दोषी म्हणालं नाही म्हणून एखादा व्यक्ती दोषी नाही, ही राजकीय व्यक्तींची सोयीची व्याख्या या प्रकरणात लागू होते की नाही होत? विश्वंभर चौधरी, आपल्याला माझा प्रश्न होता। काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित विश्वंभर चौधरींशी संपर्क तुटतोय। गणेश हाके, मी आपल्याला विचारू इच्छितो की न्यायालयानं दोषी ठरवलं आणि नाही ठरवलं यापुरतंच राजकारण मर्यादित ठेवायचं का? कारण बऱ्याचदा असं होतं न्यायालयासमोर सबळ पुरावे येत नाहीत आणि एखादी व्यक्ती निर्दोष सुटते। प्रसादजी, या घोटाळ्याचा पाठपुरावा किंवा या घोटाळ्याचं जे काही म्हणजे भ्रष्टाचार जो ज्याच्यात झालेला आहे आणि ज्यात अनियमितता झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आमचे त्यावेळचे सभागृहातले आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की एकनाथ खडसे असतील, विनोद तावडे असतील, या सगळ्या लोकांनी ते
सकृतदर्शनी नव्हे तर पुराव्यानिशी किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे हे कागदपत्रासह सिद्ध केलेलं होतं. अंजली दमानिया, मला वाटतं माझा आवाज पूर्णपणे आपल्यापर्यंत येतो आहे. आपण प्रत्यक्ष आमच्याशी जोडल्या जाण्यापूर्वी आपण इथे असलेल्या 2 व्यक्तींना प्रश्न विचारले होते. हे दोन्ही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की कोर्टात कोण दोषी ठरलं आणि कोर्टात कोण दोषी नाही ठरलं यावरूनच अजित पवार दोषी आहेत की नाही हे ठरलं पाहिजे. हा राजकीय प्रतिवाद आणि वाद हा कितपत मान्य करण्यासारखा आहे सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात? प्रसाद, आम्ही सुद्धा हेच म्हणतोय की जो निर्णय यायचा आहे तो कोर्टाकडनं आला पाहिजे. अतिशय योग्य मागणी आहे या दोन्ही पक्षांची, पण मला त्यांना एकच सांगायचंय की हा निर्णय येणार कधी, जर त्या करप्शनची चौकशीच मुळात झाली नाहीये. कारण आतापर्यंत सो कॉल्ड अँटी करप्शन ब्युरो यांनी कसली चौकशी केली आहे? तर रुंद्या किती कशा वाढल्या, उंची कशी वाढली, किती पट वाढली. व्हॉट हॅज अँटी करप्शन ब्युरो गॉट टू डू विथ इट? त्यांचा संबंध काय? त्यांचा संबंध होता की त्यात पैसे करप्शन झालं की नाही एवढं शोधणं त्यांना गरजेचं होतं. तर ते बर्वेंचे ॲफिडेव्हिट असो किंवा परमबीर सिंगचं ॲफिडेव्हिट असो किंवा त्या एसपींनी फाईल केलेलं ॲफिडेव्हिट असो, त्या सगळ्या ॲफिडेव्हिटमध्ये करप्शनवर तर चकार शब्द कोणी काढलेला नाहीये. त्याच्या वर्ताण म्हणजे काल आता अजित पवारांनी जे ॲफिडेव्हिट फाईल केलंय त्यात ते म्हणतात की तुम्ही सीबीआय किंवा ईडी कडे चौकशी देऊ नका. का? जर त्यांनी काही केलं नसेल तर का घाबरावं? त्यांनी तर छातीठोकपणे सांगायला हवं की सीबीआयनी चौकशी करू दे, ईडीनी चौकशी करू दे, त्यातनं काही सिद्धच होणार नाही कारण मी पैसे खाल्ले नाहीयेत. पण मग अंजली दमानिया, याच संदर्भातला राष्ट्रवादी काँग्रेसचा तर्क काय आहे हे पण ऐकावं लागेल. महेश चव्हाण, आपण ऐकलं अंजली दमानियांच्याकडून की अजित पवारांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं गेलेलं आहे की सीबीआय आणि ईडीकडे चौकशी देऊ नका, कर नाही त्याला डर कशाला? नाही, त्यांचं म्हणणं काय आहे की एखादी जनहित याचिका कोणी जेव्हा दाखल करतो फक्त त्याच्या मतानुसार त्याला वाटतं की ईडीकडे किंवा सीबीआयकडे किंवा एखाद्या समितीकडे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या एखाद्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एखादी समिती मिळून त्यांच्याकडे हे प्रकरण द्यावं, फक्त त्याला वाटतं म्हणून ते होऊ नये. जर कायद्यामध्ये त्याची प्रोव्हिजन असेल, जर ती एक काहीतरी वेगळ्या प्रकारची हे असेल, केस असेल आणि ती कायद्याप्रमाणे देऊ शकता येते तर त्यांनी दिली तरी हरकत नाही असा एखाद्या याचिकाकर्त्यांनी ही मागणी केली तर ते योग्य आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? जो आरोपी आहे त्याला की जो आरोपी नाही आणि जो मागणी करतो त्याला? हे कोर्ट ठरवेल. अजितदादांनी जरी प्रतिज्ञापत्र दिलं असलं तरी त्या प्रतिज्ञापत्राचा विचार करायचा की नाही करायचा आणि त्याच्या अनुषंगाने काम करायचं की याचिकाकर्त्यांनी जे काय मागितले, जी काय मागणी केली आहे त्याच्या अनुषंगाने त्याचा विचार करायचा, हे कोर्ट ठरवेल. लक्षवेधीच्या या भागामध्ये एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती, लवकरच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे अजित पवार आणि सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात. विश्वंभर चौधरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोनवर. आता त्यांना पूर्णपणे माझा प्रश्न ऐकायला जातोय. अंजली दमानिया, यावर आपल्यालाही बोलायची संधी मिळेल. विश्वंभर चौधरी येतात त्या आपल्याबरोबर. विश्वंभर चौधरी, ईडी आणि सीबीआय कडे प्रकरण द्यायला विरोध का असू शकतो? नाही, स्पष्ट कारण आहे की भ्रष्टाचार हे सिंचन घोटाळा हा महाराष्ट्रातला कदाचित आतापर्यंत सगळ्यात मोठा घोटाळा आहे. चितळे समिती त्यावर बसली. चितळे समितीला कार्यकक्ष देताना सुद्धा तत्कालीन युपीए सरकारने, म्हणजे आता जे काँग्रेस राष्ट्रवादी यांचं सरकार होतं आणि या सरकारने भ्रष्टाचाराची चौकशी हा टीओआरच दिला नव्हता. टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये ते दिलंच नव्हतं. आता ते का दिलं नाही हे स्पष्ट आहे, पण तरीही पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानावे लागतील की त्यांनी निदान त्याची चौकशी चालू केली. आता यामध्ये असं आहे की सरकार एक पार्टी आहे आणि सरकारकडून काय मांडायचं हे सत्ताधारी ठरवतील आत्ताचे, म्हणजे अजितदादा ठरवतील. त्यामुळे न्याय मिळण्याची कितपत शक्यता हा प्रश्न निर्माण होतो. त्याचं कारण असं की ज्या प्रकारे ॲफिडेव्हिट, आता अंजली दमानिया जे बोलल्या की ॲफिडेव्हिट बर्वेंनी वेगळं दिलं, नंतर परमजीत सिंग वगैरे वगैरे, तर यामध्ये सरकारची भूमिका ही त्यांना वाचवण्याची काय हेही पाहायला पाहिजे. अगदी हा मुद्दा दोन्ही प्रकारच्या सरकारांना लागू होतो. मग भाजपचं सरकार असेल किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असेल.
सर्व पक्षीय कंत्राटदार हे त्यात गुंतलेले आहेत. त्यातल्या त्यात जास्त जर दोष द्यायचा तर त्या सरकारचा, काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचा आहे आणि म्हणून त्यावेळेला ही चौकशी सुरू झाली. परंतु आता हे याला राजकीयकरण ह्या मुद्द्याचं जे झालेलं आहे की प्रत्येक पक्ष स्वतःच्या हितासाठी हा मुद्दा वापरू इच्छितो, ते फार दुर्दैवी आहे. मग या मुद्द्यावर अंजली दमानिया यांच्याकडून पण एक प्रतिक्रिया घेऊया. जो मुद्दा त्यांनी चर्चेत नवा आणला, ईडी सीबीआय कडे जाण्यापासून प्रकरण परावृत्त करणं, त्याच्यातला तर्क आपल्याला अंजली दमानिया ऐकायला आला असेल. या तर्काबद्दलही आपण बोला आणि त्याच्यानंतर जर हे प्रकरण ईडी सीबीआय कडे गेलं तर धोका काय संभवतो, अंजली दमानिया. प्रसाद, कसं आहे की पहिलं म्हणजे मला चव्हाणांना उत्तर द्यायचंय की चव्हाण, तुम्ही जसं म्हणता तसं त्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलेलं नाही, ही चौकशी देऊ नये असं सरळ सरळ लिहिलेलं आहे. पॉइंट नंबर 2, ते त्याला घाबरत का असावे, तर आता हे जे पत्र आहे प्रसाद काथे, हे मी आणि विजय पांढरे यांनी 21 डिसेंबरला चीफ जस्टिस महाराष्ट्राचे आहेत त्यांच्याकडे हे पत्र पाठवलं होतं 20 पानाचं, ज्याच्यात आम्ही पान नंबर 9 वर हे दाखवलंय की अजित पवार यांना अधिकारी सांगतात की तुम्ही जे मोबिलायझेशन ऍडव्हान्स देताय ते देऊ नका. त्यांनी दुसरं पत्र लिहिलं की तुम्ही जे किमती वाढवताय ते वाढवू नका. त्याच्यावर अजित पवारांच्या पर्सनल सेक्रेटरीचं उत्तर येतं आणि या दोन्ही सर्क्युलरला ते रद्द करतात, तात्काळ रद्द करतात. एवढंच नाही तर त्याच्यानंतर 6 अधिकारी मिळून पुन्हा अजित पवारांना पत्र लिहितात की असं करण्यात येऊ नये आणि हे स्वतः अजित पवार स्वतःच्या सहीनी सगळी जी सर्क्युलर्स आहेत ती रद्द करतात. म्हणजे अंजली दमानिया वेळोवेळी अजित पवारांना सरकारी अधिकाऱ्यांनी गैरप्रकाराचा अवलंब करू नये हे सांगितलं होतं, मात्र त्यांच्या सूचना त्यांनी अव्हेरल्या असं दिसतं का? एक्झॅक्टली. सरळ सरळ त्यांच्या सहीनिशी जे पत्र होती ती आम्ही सीजेन कडे पाठवली आहे. हे पहिलं पत्र 16 एप्रिलला लिहिलेलं अधिकाऱ्यांनी की मोबिलायझेशन ऍडव्हान्स देऊ नका, कायद्यात त्याची तरतूद नाही. 25 तारखेला त्यांनी दुसरं पत्र लिहिलं की टेंडर नंतर किमती वाढवणं हे अतिशय चुकीचं आहे, जगाच्या पाठीवर हे कुठेही होत नाही, असं करण्यात येऊ नये. ही दोन्ही पत्र सर्क्युलर्स पहिली रद्द केली ते त्यांच्या पर्सनल सेक्रेटरी सुरेश जाधव या नावाच्या माणसांनी. त्यानंतर 6 अधिकारी पुन्हा पत्र लिहितात की असं करू नका. तरी सुद्धा जर अजित पवारांनी स्वतःच्या सहीनिशी, तुम्हाला मी कॅमेरा मुद्दाम त्यांना झूम करायला सांगते, आणि त्याच्यात ते काय म्हणतात की असं जर केलं तर कुठचीच कामं माझी होणार नाहीत आणि मला ती कामं करायची आहेत, म्हणून अजित पवार स्वतःच्या सहीनी ही सगळी रद्द करतात. हे कितपत योग्य आहे? हा माझ्या हातात आहे. हे जे पत्र आहे ते अजित पवारांनी स्वतःनी, मी कॅमेराला रिक्वेस्ट करते झूम करून त्यांची ही सही पण दाखवावी. तर हे आम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडिया महाराष्ट्र यांना आम्ही हे पत्र पाठवलंय. आणि आता महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, मोबिलायझेशन ऍडव्हान्स हा का दिला जायचा हे जनमंचनी त्यांच्या पिटिशन मध्ये मांडलंय. जनमंचचं असं म्हणणं आहे की हा मोबिलायझेशन ऍडव्हान्स यांना दिल्याबरोबर तात्काळ कॉन्ट्रॅक्टर्स पैसे कॅशनी विथड्रॉ करायचे आणि मग ही कॅश मंत्र्यांकडे पोहोचवली जायची, असं त्यांच्या पिटिशन मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे. बरं, मग आता अंजली दमानिया, मी मध्ये आपल्याला थांबवतो. तुम्ही एक घटनाक्रम पूर्णपणे समोर आणलेला आहे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून वारंवार वापरला जाणारा एक अत्यंत त्यांचा आवडता शब्द आहे, तो म्हणजे क्विड प्रो को. एखादा लाभ मिळवण्यासाठी घेतला जाणारा निर्णय, अशा प्रकारचं हे चित्र वरवर दिसतंय. महेश चव्हाण यांना याचं उत्तर द्यावं लागणार आहे. महेश चव्हाण, आपण पाहिलं पत्र सुस्पष्टपणे समोर होतं, त्याच्यावर मंत्री जलसंपदा असा काट मारून स्वाक्षरी सुद्धा होती, तरीही म्हणता आहात की अजित पवार या प्रकरणाशी संबंधित नाहीत, ते निर्दोष आहेत. महेश चव्हाण, आपण उत्तर द्यायचंय. आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की हे जे काही आरोप केले गेलेले आहेत, आता अंजली दमानियाजी जे काही पत्र दाखवत आहेत किंवा इतर याचिकाकर्त्यांनी किंवा इतर लोकांनी जे काही आरोप केलेले आहेत, त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार ACB
लाचलुचपत प्रतिबंध खातं त्याची चौकशी करत होतं. त्याची चौकशी करत असताना गेली 5 वर्ष भाजपचं सरकार होतं, त्यामुळे आमचं सरकार आता जे आलंय 1 महिन्याचं त्यांचा त्याच्यावर दबाव होता असंही नव्हतं. न्यायालयाने ते मांडायला तिथपर्यंत न्यायालय पोहोचलंय का याच्यावर विश्वंभर चौधरी तुमच्याकडे काय माहिती आहे? वारंवार असं म्हटलं जात आहे की जे आरोप झाले ते न्यायालयानं मान्य केलेले नाहीत. न्यायालय इथपर्यंत पोहोचलंय का किंवा न्यायालयानं यावर यावं अशी मागणी याचिकेत होतीये असं वाटतंय तुम्हाला विश्वंभर चौधरी? का सगळीकडूनच वेळ प्रसंगी वापरायचा आणि वेळ प्रसंगी बचाव करायचा अजित पवारांचा अशी चित्र तुम्हाला गेल्या 10 वर्षात दिसली? नाही, असं आहे पहा, की न्यायालयाला जर आता निष्कर्षापर्यंत यायचं असेल तर त्याच्यासाठी काही सरकारकडून काही कागद लागतील ना, काही डेटा लागेल. मुळात सरकारने सगळा डेटा सगळे कागद सबमिट केले की नाही इथपासून सगळ्या शंका आहेत ना. ज्या प्रकारे सरकार अफिडेव्हिट बदलत आहे आणि मागच्या 5 वर्षाच्या भाजपाच्या काळात चौकशा झाल्या नाही त्याचं कारण स्पष्ट होतं की शिवसेनेने जर सोडलं तर कधी भाजपाला राष्ट्रवादी बरोबर जावं लागणार होतं आणि अजितदादांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीने ते सिद्ध केलं. त्यामुळे मागचं सरकार होतं आणि काही गोष्टी बोलू नयेत मला असं वाटतं राजकीय प्रवर्तकांनी, कारण कोणताच पक्ष महाराष्ट्रात वेगळा नाही. हे सगळे तुम्ही एक दुसऱ्याच्या साठगाठ मध्ये राहता तर तुम्ही कशाला बोलता की याचं सरकार होतं आणि त्याचं? अजित पवारांची प्रतिमा डागाळण्याच्या साठी भाजपनं हे कुभांड रचलं का असा प्रश्न गणेश हाकेंना थेट आहे. नाही, अशा पद्धतीचं कुभांड रचण्याचा प्रश्न येत नाही. आम्ही अजित पवारांच्यावरती जे आरोप केले ते म्हणजे पुराव्यासह आरोप केलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे याला काय म्हणतो आपण प्रकल्प वाईज कशा पद्धतीनं त्यामध्ये कितीचे टेंडर्स होतील, ते कशा पद्धतीने वाढवण्यात आले, त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात पैसे खाण्यात आले, त्या सगळ्या त्या फाईल्सवरती झालेले अजित पवारांचे आदेश आणि पुन्हा त्याला प्रकल्प अहवालाच्या किमती कशा वाढवण्यात आलेल्या आहेत, का वाढवलेल्या आहेत. एका दिवसामध्ये जे कोकणातला जे एक धरण आहे त्या धरणाच्या संदर्भामध्ये गणेश हाके एक मिनिट गणेश हाके एका महत्वाच्या मुद्द्यावर तुम्हाला लक्ष वेधतो. अजित पवार आपल्याकडून सुद्धा हा मग दावा करतात ना की कोणत्याही FIR मध्ये त्यांचं नाव नाही, कोणत्याही आरोपपत्रात त्यांचं नाव नाही. तुमच्या लेखी पुराव्याच्या आधारे तुम्ही जर बोलत होतात तर अजित पवार यांचं नाव FIR आणि आरोपपत्रांमध्ये का नसतं? बघा, ACBनं ज्या पद्धतीचं त्यांना सांगितलं की ते याच्यामध्ये त्यांचा सहभाग नाही किंवा या प्रकरणामध्ये अजित पवारांचा सहभाग नाही असं ACBने म्हटलेलं आहे. ते काही प्रकरणं आहेत, अजून पुष्कळ प्रकरणं आहेत की ज्याच्यावरती ACBनं आपला स्वतःचा रिपोर्ट्स आणखी द्यायचे आहेत आणि आम्ही कोर्टाला आणि आमच्याकडे असलेली सगळी कागदपत्र ही आम्ही पूर्णपणे ते कशा पद्धतीने भ्रष्टाचार झालेले याच्या संदर्भामध्ये कागदानिशी पुराव्यानिशी हे कोर्टासमोर सादर केलंय. त्यामुळे काय तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये बदल झालेला दिसेल असं वाटतं. अंजली दमानिया, मी आपल्याला उत्तर द्यायची या संदर्भातली संधी देतो. एक छोटी जाहिरातीची विश्रांती घेणं गरजेचं आहे. पटकन याच मुद्द्यावर परत येतोय लक्षवेधीतल्या पुढच्या भागामध्ये. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपण थेट जातोय अंजली दमानिया यांच्याकडे. अंजली दमानिया, महाराष्ट्राला एका गोष्टीची सार्वजनिकरित्या माहिती होणं गरजेचं आहे आणि तो प्रश्न असा आहे की अजित पवारांवर आरोप झाल्यापासून आत्ता 2020 सुरू आहे, इथपर्यंत ACB भ्रष्टाचाराची चौकशी करत नाही. मग ACBनं केलं काय? आणि इतके दिवस ACB जे काही करत होती त्याच्यातून अजित पवार यांना वाचवण्यासाठी शासन यंत्रणा काम करत होत्या का? बिलकुल. आणि प्रसाद, मला आणि 2-3 ज्या गोष्टी मांडायच्या आहेत. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे गणेश हाकेंना की 2014च्या आधी, म्हणजे सप्टेंबर 2014च्या आधी भाजप नावाचा पक्ष प्रत्येक अधिवेशनात सिंचन घोटाळ्यावर बोलायचा. भाजप नावाचा पक्ष पूर्ण बैलगाडीवर पेपर्स घेऊन माधव चितळे समिती पुढे सगळे त्यांचे पुरावे मांडायला गेला होता. तर भाजप नावाचा पक्ष हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी अँटी करप्शन ब्युरोला किती पत्र लिहिली, किती चौकशीची मागणी केली, त्याचा पाठपुरावा कुठे केला? तुम्ही जर म्हणतात कोर्टात केला तर तो कोर्टात एकही ठिकाणी भाजप नावाच्या पक्षाने केलेला नाही. प्रत्येक ठिकाणी तिथले जे कार्यकर्ते होते, तिथल्या ज्या संघटना होत्या, त्यांचे जे लढे पूर्वी जे होते तेच लढे कायम आहेत. भाजप नावाच्या पक्षाने काही केलं नाही आणि त्याचं कारण असं
कारण शिवसेना जसं नेहमी म्हणायची की त्यांच्या खिशात राजीनामे घेऊन ते फिरायचे, तर कधीही राजीनामे बाहेर निघाले तर अजित पवारांची, जे खरं तर मी नेहमी म्हणते प्रसाद, की त्यांना एकदा परमनंट पोस्ट डेप्युटी सीएमची देऊन टाकायला हवी. कारण ते कुठलाही समोर कोणीही असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, भाजप असो, हे परमनंट डेप्युटी सीएमची पोस्ट ही अजित पवारांना खरं तर देण्यात यावी. आणि कोणीही आले तरी हेच राहणार आणि यांचे केलेले जे घोटाळे आहेत हे या जन्मी बाहेर येणं शक्य नाही. म्हणूनच जनमंचनी जी मागणी केली की याच्यावर ज्युडिशियल कमिशन बाय अ रिटायर्ड हायकोर्ट जज शुड बी डन, याचं कारणच हे, कारण आत्ताच्या घटकेला दोन्ही जे पोर्टफोलिओज आहेत, होम पण त्यांच्याकडे आहे, म्हणजे एसीपी त्यांच्या खाली आलं, राष्ट्रवादीच्या खाली आलं, आणि सिंचन पण त्यांच्याकडे आहे, म्हणजे तिथले पेपर्स जे महत्वाचे गायब करायचे असतील तेही गायब होतील. म्हणूनच हे ज्युडिशियल कमिशन खाली याची चौकशी झाली पाहिजे. ठीक आहे, अंजली दमानिया मुद्दा पोहोचलाय. आपल्या बरोबर विश्वंभर चौधरी आहेत, त्यांना मी एक प्रश्न विचारतो आणि मग महेश चव्हाणांना उत्तर द्यायची संधी देतो. दरम्यान कृपया असं कोणी वाटून घेऊ नका की आपण भारतीय जनता पार्टीला सोडतो आहोत. क्रमाक्रमानं आपण त्यांच्याही पर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यांनाही त्यांच्या केलेल्या अनेक कृत्यांचा जाब द्यावा लागणार आहे. विश्वंभर चौधरी, आत्ताच्या घडीला अजित पवार यांना कायमस्वरूपी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करून टाका, जेणेकरून कोणतंही सरकार आलं तरी स्वतःच्या सक्षमतेच्या संख्याबळाच्या भरोशावर ते सरकारला टेकू देतील आणि त्या बदल्यात स्वतःवरचे आरोप वाचवून घेतील. अशी चित्र निर्माण होण्यामागे काय परिस्थिती आहे आणि अजित पवार हे प्रत्येक सरकारला हवेसे का असतात? नाही, असं आहे की ज्या प्रकारची राजकीय स्थिती राज्यामध्ये निर्माण झाली होती आणि मला असं स्पष्टपणे वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस ही एकाच वेळेला भारतीय जनता पक्षासोबत सुद्धा निगोशिएट करत होती आणि शिवसेना आणि काँग्रेस बरोबर सुद्धा निगोशिएट करत होती. जेव्हा तिकडचं निगोशिएशन फसल्या तेव्हा अजितदादा परत गेले. हे आता काही म्हणजे लहान मुलांचा मुलगा सुद्धा सांगेल की अशा ज्या पद्धतीने अजितदादा गेले, ज्या पद्धतीने सहजपणे परत आले, काही कुठलीही पक्षांतर्गत कारवाई नव्हतं. त्याच्यावरून हे स्पष्ट आहे की देर वर निगोशिएशन ऑन. निगोशिएशन्स मध्ये काही पदांचे असतील, काही मंत्रिपदांचे असतील, कदाचित दिल्लीतल्या मंत्रिपदाचे असतील किंवा काही राष्ट्रपती किती काय असेल ते, पण त्यामध्ये ते निगोशिएशन्स मध्ये होते दोन पार्टी. आणि जेव्हा त्या वाटाघाटी फेल झाल्या तेव्हा अजितदादा परत आले. सगळ्या उभं महाराष्ट्राला माहिती. महाराष्ट्राला एक नक्की माहिती आहे की आज जे चार पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, यातल्या एकाला काढावा, दुसऱ्याला झाकावा, सगळे एक सारखे नाही, तर हे सगळे मिळून सत्ता ठरवतात. मग आता शिवसेनेच्या बरोबर, कम्युनल शिवसेनेबरोबर हे कसे गेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस, ते त्यांना विचारायचं नाही आणि भारतीय जनता पक्षाला विचारायचं नाही तुम्ही अजितदादांबरोबर कसे गेले. पण मग विश्वंभर चौधरी, या सगळ्यातून एक समान सूत्र काय समोर येतं तर अजितदादा यांचं राजकीय लवचिकपण हे सगळ्यांना सोयीचं आहे. नाही, हा मुद्दा थोडा आपण दुसरीकडे जातोय कदाचित. अजितदादांवरचा व्यक्तिगत मुद्दा हा वेगळा झाला, पण खरा मुद्दा असा आहे की चारही पक्षांचं जर त्याच्यावर एकमत असेल तर तो भ्रष्टाचार झाला पाहिजे, आपण सगळ्यांनी मिळून वाटून खाल्लं पाहिजे, यावरती चारही पक्षांचं एकमत आहे. हा राज्याच्या दृष्टीने जास्त गंभीर मुद्दा आहे. अगदी फार बरं झालं तुम्ही हा मुद्दा काढलात. महेश चव्हाण आमच्याकडे पटकन त्या उत्तरासाठी जाणारच आहोत, पण तत्पूर्वी एकदा भारतीय जनता पार्टीला पण विचारायला हवं की गणेश हाके, आपण अजित पवार यांच्यावर आरोप केलेत, तुम्ही आजही त्या आरोपांवर ठाम आहात, त्यांना उपमुख्यमंत्री करणारा पण भारतीय जनता पक्षच होता. थोडक्यात काय तर अजित पवार भारतीय जनता पार्टीच्या पदरी पडले आणि पवित्र झाले का? असं नाही प्रसाद, जे आम्ही काही त्यांना उपमुख्यमंत्री करतो म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो. त्यावेळची परिस्थिती अशी होती की एकतर दुष्काळाच्यामुळं अत्यंत शेतकरी त्रस्त होता, अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं होतं आणि आमच्या असमर्थता दर्शवून सुद्धा हे एकत्र येऊन सुद्धा हे सरकार बनवू शकत नव्हते. त्या काळामध्ये सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये बनणं आवश्यक होतं आणि त्या परिस्थितीमध्ये अजित पवार स्वतः आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा देतो, माझ्याबरोबर आमदार आहेत सगळे राष्ट्रवादीचे, असं सांगितल्यामुळं लोकांच्या हितासाठी तो आम्ही निर्णय त्या पद्धतीचा त्यावेळेला घेतलेला होता. दुर्दैवानं नाही, पण तो निर्णय योग्य होता अयोग्य होता याची तो लोकांच्यासाठी, तो महाराष्ट्रातल्या प्रतिमेला त्यामुळे लागलेला डाग आता पुसून निघणार नाही. नाही, दोन गोष्टी त्याच्यातल्या आपण लक्षात घ्या की हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण ती परिस्थिती या महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या विश्वासानं आम्हाला सत्तेवरती म्हणजे सत्ता मिळावी याच्यानी हेतून आम्हाला मतदान केलं होतं आणि फार मोठ्या संख्येनं सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही पुढे आलेले होतो, त्या पक्षाची एक जबाबदारी म्हणून
महाराष्ट्रात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतून सरकार स्थापन व्हावं ही या कल्पनेपोटी आणि मग अजित पवार एवढा यांच्याकडे उदात्त आलेले हेतू होते. असेल, तुमचा एवढा उदात्त हेतू असेल तर अंजली दमानिया पटकन यावर प्रतिक्रिया द्या की या उदात्त हेतूनं महाराष्ट्राचं काय नुकसान केलं? प्रसादजी की आता याला काय म्हणावं, कारण ज्या ज्या बैठका व्हायच्या तुम्हाला माहितीये त्या तो जो काळ होता जो 1.5-2 महिने सगळ्यांची डोकी सैरभैर झाली होती, कारण चाललंय काय हे लोकांना कळे ना. त्या काळात ह्यांचे जे स्टँडर्ड वाक्य होती, बरं शरद पवार जर मोदींना भेटले तर ते कशासाठी भेटले? शेतकऱ्यांच्या भल्यासाठी. हे अमुक त्यामुकाला भेटतोय कशासाठी? शेतकऱ्यांच्या भल्यासाठी. हे ऐकून ना अक्षरशः कान किटले. हे कशासाठी चाललं होतं? तर अजित पवार हा जो कॉमन फॅक्टर होता, त्यांना माहिती आहे की हा सिंचन घोटाळा फार मोठा आहे आणि ह्याच जसं विश्वंभरजी म्हणाले तसं झाडून सगळे आहेत. त्याच्यात अजय संचेती भाजपचे आहेत, त्याच्यात राष्ट्रवादीचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्याच्यात काँग्रेसचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, सगळेच आहेत. त्यामुळे हा स्कॅम बाहेर आला तर सगळ्या पक्षांना त्रास होईल म्हणून सगळेच त्यांना वाचवायलाही तयार आहेत आणि कुठल्याही प्रकारची चौकशी अँटी करप्शन ब्युरो जसं मी मगाशी म्हणाले त्यांनी आतापर्यंत करप्शनची चौकशी ही केलेलीच नाही. नाही दमानिया, तुम्ही जे म्हणालात ना की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सुद्धा लोक कॉन्ट्रॅक्टर आहेत असं, आणि त्याच्यामुळं मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत होत राहिलो असं आपलं म्हणत आहे. आम्ही जेव्हा आरोप केले तेव्हा सुद्धा आम्हाला माहिती होतं ना भारतीय जनता पार्टीचे लोक त्याच्यात आहेत म्हणून, किंवा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे कॉन्ट्रॅक्टर त्याच्यात आहेत, तरीही आम्ही या सगळ्या गोष्टी उघड केल्या आणि त्याच्यासाठी भांडत राहिलो आणि सगळ्या त्याची पुरावे जमा केले. आणि जे ज्याच्या त्या प्रकल्पामध्ये जे कोणी असतील, असं म्हटलं नाही की हे भारतीय जनता पार्टीचे आहेत, हे राष्ट्रवादीचे आहेत, हे काँग्रेसचे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत असं आम्ही म्हटलं नाही. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी असे प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीनं त्यावेळेला मांडलं, त्यावेळेला मांडलं आणि आजही भारतीय जनता पार्टीची भूमिका तीच आहे. भारतीय जनता पार्टी हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी किंवा त्याला पाठीशी घालण्यासाठी कधीही भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केला नाही. म्हणजे गणेश हाकेंचं थोडक्यात म्हणणं काय आहे, त्यांनी भ्रष्टाचारामध्ये आपला आणि परका भाव ठेवला नाही, हा सुद्धा एक उदात्तपणा आहे. आणि हा उदात्तपणा प्रत्यक्षात दिसला का? गौतम माफ करा, संचेतींच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची ही भूमिका अशीच होती की जी अजित पवारांच्या बद्दल होती? अंजली दमानिया. नाही, अजय संचेतींची जी SMS इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनी आहे त्यांना VIDC मध्ये प्रचंड प्रमाणावर कॉन्ट्रॅक्ट्स मिळाली आहेत आणि हाच जो घोटाळा आहे, जसं आता हाकेजी म्हणाले की त्यांनी भाजपचे कॉन्ट्रॅक्टर्स होते तरी सुद्धा तो स्कॅम काढला. स्कॅम कशाला काढला? तर त्यातनं तुम्हाला सत्ता मिळावी आणि त्यांचं नाव खराब व्हावं म्हणून तुम्ही तो स्कॅम काढलात, पण त्याचा पाठपुरावठा कुठेही केला नाहीत. तुम्ही अधिवेशनात ते मुद्दे उचललेत, पण त्यानंतर तुमची सत्ता आल्यावर अँटी करप्शन ब्युरोनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. अँटी करप्शन ब्युरोला हवा तेवढा वेळ होता. कॉन्ट्रॅक्टर्सचे सगळे बँक स्टेटमेंट काढून त्याच्यात सरळ सरळ कॅश विड्रॉल दिसली असती. हेही चौकशी करायची सोडून अँटी करप्शन ब्युरो काय बघतंय तर रुंद्या किती वाढल्या आणि उंच्या किती वाढल्या. ठीक आहे, आता मग महेश चव्हाण यांना उत्तर घ्यावं लागणार, यांच्याकडून आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे. महेश चव्हाण, टप्प्याटप्प्यानं अनेक मुद्दे समोर आले येते, तर ती अशी असते की राष्ट्रवादी हा राजकीय दृष्ट्या सगळ्यांना हवाहवासा पक्ष वाटतो, कारण तो सत्तेसाठी कोणाही सोबत जाऊ शकतो आणि त्यात अजित पवार यांच्या माध्यमातून ती सत्ता हस्तगत करण्याचं दुसऱ्या पक्षाचं इप्सित साध्य होऊ शकतं. राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्ता हा एकमेव ध्येय प्राप्तीचा मार्ग आहे का? मला आता थोडं सविस्तर बोलू द्या, कारण बरेच मुद्दे आले, प्रत्येकाने आरोप केले आहेत, आपणही एक प्रश्न निर्माण केला आहे. मी एकेकाचं तुम्हाला उत्तर देतो. सर्वात पहिल्यांदा मला उत्तर द्यायचं ते हे की मगाशी विश्वंभर चौधरी आणि अंजली दमानिया या दोघांनी आरोप केले की राष्ट्रवादीला महत्त्व का दिलं जातं भाजपाकडून, कारण जेव्हा भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा शिवसेना त्यांना ब्लॅकमेल करत होती आणि शिवसेनेने जर खरंच सपोर्ट काढून घेतला तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गरज लागेल आणि ह्यासाठी अजित पवारांची चौकशी
चौकशी व्यवस्थित केली गेली नाही सिंचन घोटाळ्याची, असा त्यांनी आरोप केला. जर हे खरं असतं तर मग 2 वर्ष आमचे दुसरे नेते छगन भुजबळ जेलमध्ये का असते? भाजपनी त्यावेळेला विचार केला नसता का की जर आम्ही राष्ट्रवादीला दुखवलं तर शिवसेना सोडून जाईल? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मला अंजली दमानी यांनी मगाशी जे पत्र दाखवलं आणि त्या पत्रावर अजितदादांची सही दाखवली, कॅमेरा झूम करायला लावला. आता एक गोष्ट अजून एक लक्षात घ्यायला हवी की 1999 पासून 2009 पर्यंत हा तथाकथित घोटाळा झाला आहे असं यांचं म्हणणं आहे. मग आता त्याला 15-20 वर्ष झाली. 15-20 वर्षामध्ये अंजली दमानी यांना असं कधी वाटलं नाही का की इथल्या कोर्टामध्ये किंवा एसीबी कडे ते पत्र नेऊन द्यावं? त्यांनी एसीबीला ते पत्र दिलं का? आणि एसीबीला ते पत्र दिलं असेल तर एसीबीने तरी सुद्धा, एक मिनिट मला आता बोलू देत, आता मला बोलू देत. नाही एसीबीवरच विश्वास नाहीये ना. मी तेच त्या वारंवार सांगतायत की एसीबी कडे जाण्याची गरज नाही, त्यांना न्यायालयीन चौकशी हवी आहे. प्रसादजी, मी तेच सांगतोय की जर एसीबीला त्यांनी ते पत्र दिलं असेल आणि एसीबीने ते पत्र असताना सुद्धा जर खोटं प्रतिज्ञापत्र जर कोर्टामध्ये दाखल केलं असेल तर ते एसीबीच्या विरोधात कोर्टामध्ये का तक्रार करत नाहीयेत की एसीबी खोटं प्रतिज्ञापत्र दाखल करताय किंवा डोळेझाक करताय? लक्षवेधीच्या या भागामध्ये एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती, लवकरच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे अजित पवार आणि सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात. अंजली दमानिया, एसीबी कडे आपण आपलं पत्र का घेऊन गेला नाहीत याच्यावर काय म्हणणं आहे? अहो म्हणजे प्रसाद, मला हसावं का रडावं हेच कळत नाही. चव्हाण साहेब, आम्हीच तर ते सगळं त्याचा पाठपुरावा जो केला तो आम्हीच केला. आता जनमंचनी हे जे पत्र होतं हे त्यांच्या एनेक्स्ड कॉपीज मध्ये त्यांच्या पिटिशनचा एक भाग आहे. हे त्यांनी जनमंचनी लावलेलं होतं. पण त्याच्यावर जेव्हा ॲफिडेव्हिट फाईल केलं गेलं तेव्हा हे पत्र आम्ही सीजेना लिहिलं आणि तुम्ही म्हणतात की त्यांच्याकडे पत्र होतं तर त्यांनी का केलं नाही? हे जनमंचनी 2012 मध्ये फाईल केलंय. ठीक आहे, आपलं उत्तर मिळालं. महेश चव्हाण, गृहपाठ कमी पडतोय आज. मला याच्यावर बोलू द्या. ठीक आहे, मला तेच म्हणायचं आहे की जर हे 2012 मध्ये दिलेलं आहे आणि तरी सुद्धा यांचं म्हणणं असं आहे की एसीबीने ते लेटर घेऊन त्याच्याकडे डोळेझाक केली, एसीबी कडे ते लेटर नव्हतं किंवा असलं तरी त्यांनी डोळेझाक केली, तर मग त्यांनी एसीबीच्या विरोधात 2012 पासून आजपर्यंत कोर्टामध्ये का नाही गेल्या? सीजीआयला पाठवण्यापेक्षा जिथे ज्या कोर्टामध्ये चालू आहे त्या कोर्टामध्ये जर यांनी हे सांगितलं असतं तर जास्त बरं नसं का झालं? आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काही त्याच्यातलं माहिती नसेल, चव्हाण साहेब प्लीज, तुम्हाला त्यातलं काही माहिती नसेल तर बोलू नका. चव्हाण साहेब, त्यातलं तुम्हाला काही माहिती नसेल तर बोलू नका. हे ॲफिडेव्हिट जे आहे ते त्या एसपी मॅडमनी आता 1 महिन्यापूर्वी फाईल केलंय. त्यानंतर परमबीर सिंगचं जे ॲफिडेव्हिट आहे ते आत्ता फाईल झालंय. या सगळ्या गोष्टी आत्ता झाल्यात. त्याच्यानंतर आम्हाला कळतंय की अँटी करप्शन ब्युरोने याची दखल घेतलेली नाहीये. तुम्हाला जर यातलं काही माहिती नसेल ना तर प्लीज बोलू नका. नाही, मग मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय. जर आता आम्ही तेच सांगायचा प्रयत्न करतोय, जर तुमचा ऐका ना, आता दमानिया मॅडम ऐका, आम्ही तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय की तुमचा कोणावरच विश्वास नाहीये. तुमच्यावर आमच्यावर विश्वास न असणं साहजिक आहे, पण तुमचा अँटी करप्शन ब्युरोवरही विश्वास नाहीये. अँटी करप्शन ब्युरोकडे हे सगळं असताना त्यांनी डोळेझाक केलं असं तुमचं म्हणणं आहे, तर त्यांच्या विरोधात तुम्ही तक्रार का करत नाही आहात? तुम्ही अजून सुद्धा अजित काय केलं आणि काय नाही केलं आणि भाजप आणि राष्ट्रवादी काय करताय हा पाडा वाचत बसण्यापेक्षा रिसर तुम्ही तक्रार करा. आणि मी पुन्हा तेच सांगतोय की अजित राष्ट्रवादी पक्ष असेल. महेश चव्हाण, अंजली दमानिया यांचा एक प्रश्न आहे, आपल्याला तो ऐकायला नाही आला. एकदा अंजली दमानिया पटकन आपला प्रश्न विचारा. तुम्ही काय विचारू इच्छित होतात? परमबीर सिंग हे आता शरद पवारांना वायबी चव्हाण सेंटर मध्ये भेटले. ते कशासाठी भेटले? शरद पवार कोण, म्हणजे काय कपॅसिटी मध्ये भेटले आणि विषय काय होता हेही सांगून टाका. आता महेश चव्हाण, या प्रश्नाचं उत्तर खरं तर राष्ट्रवादीपासून त्या दिवसापासून मागितलं जात आहे ज्या दिवशी सिंचन घोटाळ्यातल्या तपास अधिकाऱ्याची भेट शरद पवारांची झाली. आणि गंमत अशी आहे की भाजपला यावर बोलावंसं वाटत नाहीये. आधी महेश चव्हाण आपण उत्तर द्या, त्यानंतर आपण गणेश हाकेंना विचारूया. शरद पवार साहेब राष्ट्रीय लेवलचे नेते आहेत. 50-55 वर्षापासून संसदीय राजकारणामध्ये आहेत. 60 वर्षापासून राजकारण करता आहेत. त्यांना एकच व्यक्ती दिवसातून भेटत नाही, त्यांना 100 काही जास्त लोक दिवसातून भेटतात. आणि प्रत्येकाने त्यांना का भेटावं आणि का भेटावं हे जर मी तुम्हाला सांगायचं असेल तर त्याच्यात काही अर्थच नाहीये. परमवीर सिंगनी त्यांना का भेटू नये? महेश चव्हाण, एक मिनिट. महेश चव्हाण, कसं
कसं आहे ना, आपलं तर्काला तर्क लावणारं हे उत्तर दिसत असलं तरी पण त्यामागच्या काही गोष्टी आपल्याला नाकारता येणार नाही. परमवीर सिंग कोण आहेत? ते सिंचन घोटाळ्याचे तपास अधिकारी आहेत. ते शरद पवारांना जाऊन भेटतात. आत्ताच्या घडीला शरद पवार हे राज्यसभेचे सदस्य आहेत. ते देशाचे कृषी मंत्री नाहीत. ते कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री नाहीत. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. मग परमवीर सिंग त्यांना भेटायला का जातात? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परमवीर सिंग शरद पवार साहेबांना का भेटायला गेले हे उत्तर परमवीर सिंग जास्त चांगलं देऊ शकते. दुसरी गोष्ट त्यांनी भेटूच नाही का कोणाला, आणि जर ते भेटले असतील तर तुमच्याकडे काय माहिती आहे का? तुम्ही सांगा. आता फार बरं झालं. तुम्हाला आव्हान करतो, माहिती आहे का? आपण द्या आता जनतेला. तुम्ही पण सांगा की परमवीर सिंग यांना बोलावलं गेलं होतं की त्यांना बोलवून काही माहिती काढण्यासाठी ती भेट झाली असू शकते, आणि ही माहिती तुमच्याकडे कुठून आली हेही सांगा. प्रसादजी कसं झालंय, या बॅक टू बॅक गोष्टी झाल्या. परमवीर सिंगनी ऍफिडेव्हिट फाईल केल्यानंतर जनमंचनी ऍफिडेव्हिट जेव्हा फाईल केलं की आम्हाला ज्युडिशियल कमिशनची त्यांच्या थ्रू इन्क्वायरी हवी, तातडीने परमवीर सिंग शरद पवारांना भेटतात. आता शरद पवारांनी त्यांना बोलवल्याशिवाय परमवीर सिंग या जन्मी शरद पवारांची भेट घ्यायला जाऊ शकत नाहीत. त्यांना बोलवल्याशिवाय ते गेले नाही. या बोलण्याला काहीच अर्थ बोलवलं गेलं तर का बोलवलं गेलं? तुमच्याकडे काही प्रूफ्स असतील तर सांगा की शरद पवार साहेबांनी बोलवलं होतं. तुमच्याकडे ट्रेस केलेला फोन कॉल असेल किंवा शरद पवारांनी दिलेलं एखादं पत्र असेल की मला भेटायला या, असे काही पुरावे तुमच्याकडे असतील तर प्लीज मांडा. काय बोलताय तुम्ही काय बोलताय याला काही अर्थ आहे का? अहो महेश चव्हाण, हे बघा आता इथे दोघंही एकमेकांना तुम्ही काय बोलता असा प्रश्न विचारताय. महेश चव्हाण एक मिनिट, परमवीर सिंग हे IPS अधिकारी आहेत. एखादा IPS अधिकारी एखाद्या राज्यसभा सदस्याला स्वतःहून जाऊन भेटू शकतो? मला लॉजिकली उत्तर द्या. महेश चव्हाण आपण याच्यावर बोला. एक IPS अधिकारी एका राज्यसभा सदस्याला ज्यांचं राजकीय करिअर 55 वर्षांचं आहे आणि ज्यांचं नाव शरद पवार आहे त्यांना सहज वाटलं म्हणून भेटायला जाऊ शकतो का? दोन गोष्टी असतील, एक ऑफिशियल कामासाठी गेले असतील किंवा एक अनऑफिशियल पर्सनल कामासाठी गेले असतील. आता गोष्टी ऐका ना, या ऑफिशियल कामासाठी कशासाठी गेले? आता ते मला कसं माहित असणार? ते आपण परमवीर साहेबांना किंवा यांना विचारू ना. यांना माहिती आहे दमानिया मॅडम का गेले. आता दमानिया मॅडम ऐका ना, मी काय सांगतो, एका राजकारण्याला एखादा माणूस दोन गोष्टींसाठी भेटतो. एक पर्सनल काम असतं किंवा एक ऑफिशियल काम असतं. बरोबर आहे. याच्यामध्ये मी काही चुकीचं बोललो असं तुम्हाला म्हणायचं ते सांगा. नाही ठीक आहे, हे तर्काला दोन्ही गोष्टी मान्य आहेत. फक्त सरकारी अधिकारी आणि राजकारणी यांच्या भेटीचे प्रोटोकॉल ठरलेले आहेत. लक्षवेधीच्या या भागामध्ये एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती, लवकरच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे अजित पवार आणि सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात. आपण अंजली दमाने यांना विचारूयात. महेश चव्हाण म्हणतात खासगी किंवा सरकारी कामासाठी ही भेट असू शकते. त्यांच्याकडे त्याच्या संदर्भातलं कन्फर्मेशन अर्थात स्पष्टता नाही. आता जर खासगी भेट असेल तर ती कोणत्या कारणांची असेल आणि जर सरकारी भेट असेल तर ती कोणत्या कारणांची असेल याची काही खुलासेवार माहिती आपल्याकडे आहे का? याची स्पष्टता जर अंजली दमानी यांकडे असेल तर त्यांनी द्यावी. ठीक आहे, आपण उत्तर मागितलंय. अंजलीजी आपण बोलणार आहात. प्रसादजी, आपलं नशीब आहे की महेश चव्हाण हे आपल्याला असं म्हणाले नाहीत की परमवीर सिंग हे शरद पवारांना शेतकऱ्याच्या हितासाठी आणि जनतेच्या हितासाठी भेटायला गेले होते. म्हणजे हे आपलं खरंच नशीब आहे की आपल्याला असं ऐकायला मिळालं. सॉरी टू से, पण आपण खूप राजकीय आरोप करतात. तुम्ही मुद्द्याला धरून बोलत नाही आहात. मुद्द्याला धरून बोला. तुमच्याकडे माहिती आहे का परमवीर सिंग शरद पवारांना कशाला भेटायला गेली याची जर माहिती असेल तर ती द्या, असं मी तुला आवाहन करतोय तुम्हाला. फक्त संशय व्यक्त करणं आणि संशयाचं वातावरण निर्माण करणं आणि एखाद्याला त्रास देणं हे इतके वर्ष करत आलात. इथून पुढे करू नका. तुमच्याकडे ठोस पुरावे असतील तर बोला, नाही तर प्लीज बोलू नका. एवढंच माझं म्हणणं. उत्तर द्यायला या संपूर्ण चर्चेमध्ये शब्दाला शब्द, दाव्याला प्रतिदावा असं होण्याऐवजी अंजली दमानिया, मी आपल्याला विनंती करतो, आपल्याला 30 सेकंद आहेत. ही भेट का झाली असेल? परमवीर सिंग शरद पवार यांची भेट का झाली असेल? कृपया आपण 30 सेकंदात आपला मुद्दा मांडा.
नाही, मला सरळ सरळ असं वाटतंय की परमबीर सिंग हे शरद पवारांना या सिंचनाच्याच बाबतीत पुढे काय करायचं, कारण यांनी ॲफिडेव्हिट फाईल केल्यानंतर सुद्धा जर ज्युडिशियल कमिशन आलं तर पुढे काय करायचं याचा सगळा प्लॅन चॉकआउट करण्यासाठी भेट घेतली असेल ठीक आहे. आणि याच्यासाठी शरद पवारांनी त्यांना बोलवलं असेल. ठीक आहे, महेश चव्हाण, मीच तुम्हाला संधी देणार आहे. आता मला यावरची तुमची प्रतिक्रिया हवी आहे. 30 सेकंद वेळेची मर्यादा, कृपया वेळ मर्यादा पाळा. अंजली दमानियांना काय वाटतं याच्यावर जर चर्चा करायची असेल तर मग या चर्चेमध्ये काही अर्थ उरत नाही असं मला पर्सनली वाटतं. आपण उगाचच विषय भरकटवतोय. मी मगाशी त्यांना जे प्रश्न विचारत होतो त्यापैकी हे 2 प्रश्न होते. एक तर हे की जर शिवसेनेला घाबरून भाजप अजित पवारांवर कारवाई करत नव्हतं तर मग छगन भुजबळांवर का कारवाई केली, याचं उत्तर अंजली दमानियांकडे आहे का? राजकीय याच्यामध्ये आपण जाऊया नको. इतके दिवस ते पत्र जे होतं ते पत्र यांनी न देता आता ते राजकारण्यांसारखे आरोप करायला लागलेत, हे सुद्धा कुठेतरी हास्यास्पद आहे. हे थांबलं पाहिजे. त्यांनी पत्रासंदर्भात खुलासा केलाय. छगन भुजबळांच्या संदर्भात त्यांच्याकडे उत्तर असेल तर ते पण पटकन घेणार आहोत. भारतीय जनता पार्टी अजित पवारांना वाचवते आणि छगन भुजबळांवर कारवाई करते, अशा प्रकारे भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीची दुहेरी भूमिका आहे का? आधी गणेश हाके, त्यानंतर अंजली दमानिया. पटकन. शिवसेनेला घाबरून त्यांनी असं केले असं जे म्हणत होतं त्याला उत्तर घ्यायचं. प्रसादजी, गणेश हाके 30 सेकंद. 2 गोष्टी आहेत प्रसादजी, की ज्या पद्धतीची छगन भुजबळांच्यावरती कारवाई केली ती ज्या रितसर पद्धतीनं जी कार्यवाही व्हायला पाहिजे होती ती त्या पद्धतीने कार्यवाही झाली. यांच्या संदर्भातल्या चौकशा पूर्ण झाल्या नाहीत आणि चौकशा पूर्ण झाल्यानंतरच एखाद्या कुठल्या गोष्टीवरती आपण त्याच्यावरती कार्यवाही करू शकतो. या सगळ्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागला, त्यामुळं शरद पवारांच्या वरती जी छगन भुजबळांच्या बद्दल कार्यवाही करायला पाहिजे होती ती कार्यवाही होऊ शकली नाही. ठीक आहे, अंजली दमानिया 30 सेकंद आहे. जाहिरातीच्या विश्रांतीची वेळ जवळ येते. पटकन आपली भूमिका मांडा. छगन भुजबळ, अजित पवार यांच्यापैकी दगडापेक्षा वीट मऊ ही भूमिका भाजपाची होती का? प्रसाद, आम आदमी पक्षाची महाराष्ट्राची मी अध्यक्ष होते तेव्हा भुजबळांविरुद्धचं जे पिटिशन होतं, मी स्वतः हायकोर्टापुढे CJ पुढे उभं राहून आम्हाला आमचे वकील सुद्धा त्यांनी बॅकफुटवर गेल्यानंतर मी मॅटर आर्ग्यू केलं होतं. 18 डिसेंबरला त्याच्यात SIT झाली आणि SITच्या चौकशीनंतर त्यांच्यावर FIR झाली आणि त्यांना अटक झाली. तर हे कुठल्याही भाजपनी केलेलं नाहीये किंवा किरीट सोमय्यांनी केलेलं नाहीये. त्यांचं नाव इथे नव्हतं तरी मी मुद्दा मांडलं, कारण ते पण त्यात त्यांचे एक वेगळं पिटिशन होतं 2012चं. तर हे जे आम्ही लढलो होतो त्याच्यावर ही कारवाई झाली म्हणून छगन भुजबळ आत गेले, तर अजित पवारांसारखे आज ते पण बाहेरच असते. ठीक आहे. एक महेश चव्हाण, जाहिरातीची विश्रांती आहे पण तरी 30 सेकंद आहेत, कृपया 30 सेकंद. मी पटकन बोलतो. जर भाजपनी अजित पवारांवर कारवाई नाही केली तर शिवसेनेला घाबरून नाही केली. छगन भुजबळावर केली तर ती भाजपने नाही केली, यांनी ते फॉलोअप केलं म्हणून केली. कोणी दमानी यांनी ते फॉलोअप केलं म्हणून ती झाली. मग दमानी यांनी अजित पवारांचं का नाही फॉलोअप केलं आणि त्यांच्यावर का नाही कारवाई झाली? म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी. स्वतः आम्हाला म्हणायचं तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे वागता आणि स्वतःच्या सोयीप्रमाणे वागायचं, हे कुठेतरी चुकतंय. तुम्ही राजकीय आरोप करू नका. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. अजित दादा पूर्णपणे न्याय प्रक्रियेवर विश्वास ठेवतात. आम्ही न्याय प्रक्रियेला तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करतोय. जे काही प्रश्नावली दिली गेली त्याला उत्तर. जाहिरातीची विश्रांती घेणं अनिवार्य आहे. अंजली दमानिया, आपल्याला उत्तराची संधी मिळेल छोट्याशा जाहिरातीच्या ब्रेक नंतर. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय अजित पवार आणि सिंचन घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांच्या संदर्भातली. आपल्या सोबत गणेश हाके आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते. आता त्यांना थेट प्रश्न आहे. गणेश हाकेजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका कायम संशयास्पद का राहिली आहे? कधीच संशयास्पद नाही. ज्या गोष्टींच्या बद्दल आम्हाला संशय आले त्या पद्धतीच्या चौकशा केल्या आणि चौकशीमध्ये जे सिद्ध झालं त्याच्यावरती कार्यवाही केली. त्यांना त्या पद्धतीवरती कायदेशीररित्या जे काही गुन्हे नोंदवणं किंवा त्यांना आतमध्ये टाकणं ह्या सगळ्या प्रक्रिया केल्या. अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा हा फार मोठा प्रकरण होती, कारण का 70,000 कोटीचा घोटाळा आहे. वेगवेगळे प्रकल्प आहेत आणि प्रकल्पामध्ये तांत्रिक बाजू आहेत, पुन्हा प्रशासकीय निर्णयाच्या तुम्ही हे वारंवार बोलत असल्यामुळे एक प्रश्न अत्यंत अनिवार्य आणि पुन्हा एकदा उपस्थित राहतो की अजित पवार भ्रष्ट असूनही त्यांच्या सोबत सत्ता स्थापनेचा केला गेलेला प्रयत्न हा आता अजित पवारांना भ्रष्ट नसल्याचा पुरावा आणि प्रमाणपत्र देतो का? बघा, दोन्ही गोष्टी वारंवार मुख्यमंत्री आमचे माननीय त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा सांगितलेलं आहे. आमच्या बरोबर असलेल्या लोकांनी सुद्धा जरी अशा पद्धतीचा काही भ्रष्टाचार केला असेल तर त्यांना सुद्धा आम्ही माफ करणार नाही.
आणि अजित पवारांना कधीही माफ केलेलं नाही आणि आमच्या बरोबर आले असते तरी त्यांची चौकशी तशीच पुढे चालू राहिली असती आणि ते जर त्याच्यामध्ये जर त्यांच्यावरती आरोप सिद्ध झाले असते तर त्यांना जी शिक्षा व्हायची ती शिक्षा त्यांना भोगावी लागली असती. ठीक या जोपर्यंत त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे युती करण्याचा किंवा त्यांच्याबरोबर आम्ही सरकार स्थापनेचा प्रयत्न आम्ही केलेला होता. ठीक आहे महेश चव्हाण आपलं उत्तर. मला एकच गोष्ट सांगायची आता हाके साहेबांनी जे सांगितलं आणि तुम्ही जे म्हणालात की अजित पवार भ्रष्ट असूनही अजित पवार भ्रष्ट आहेत असं अजून सिद्ध झालेलं नाहीये त्यामुळे असं म्हणणं अयोग्य होईल. दुसरी गोष्ट जर अजित पवारांच्या आणि छगन भुजबळांच्या ज्या काही तथाकथित भ्रष्टाचाराच्या केसेस आहेत त्या तुम्ही काढताय आणि चौकशी चालू आहे आणि त्यांची चौकशी तुम्ही केली असं म्हणता तर मग आम्हीही आरोप तुमच्यावर केले होते तुमचं सरकार असताना 22 मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं आम्ही काढली होती त्याला योग्य वेळी योग्य निर्णय किंवा योग्य वेळी योग्य उत्तर देईन असं म्हणून डावललं गेलं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट भाजपनं बऱ्याच जणांची तिकीट कापली आणि एक प्रकारे मान्य केलं की ते आरोप खरे होते. अजून एक महत्त्वाची गोष्ट 65,000 कोटींचा घोटाळा झाला असू शकतो अशी शंका कॅगनी आता उपस्थित केली होती. त्याच्याबद्दल भाजपचं काय मत आहे याबद्दलही आमचं बोलायचं आणि त्याच्याबद्दल हे आपले विश्वंभर चौधरी आणि अंजली दमानी आहेत त्यांचं काय म्हणणं हेही मला ऐकून घ्यायचं. ठीक आहे हा एक वेगळा परत चर्चेचा मुद्दा होईल. याच्यातून जर काढायचे असतील आणि राजकारणांपुरती सीमित ठेवायचे नसतील तर तो पक्षपाती असू नये असं माझं म्हणणं आहे. समाजकार्य करता येतं तुम्ही सगळंच बाहेर काढा. आम्ही यांच्यासारखं आम्हाला ईडीकडे देऊ नका सीबीआयकडे पाठवू नका असं आम्ही कधीच म्हणणार नाही. आमच्यावरती जे जे तुम्ही आरोप कराल त्या सगळ्या आरोपांना आम्ही उत्तर देऊ नये तर त्याला सामोरं जाऊ आणि जर सिद्ध झालं तर आम्ही त्याच्यावरती जे काही आमच्यावरती कायदेशीर कार्यवाही होईल ती बघायला तयार आहोत. म्हटलंय की ईडीकडे केस देऊ नये सीबीआयकडे आमच्याकडे माझं बोलणं पूर्ण होतं चव्हाणजी. ते जर मला सांगा याच्यामध्ये निर्दोष असेल त्यांनी कुठल्याही प्रकारचा जर भ्रष्टाचार केला नसेल तर अशा स्वरूपाचं प्रतिज्ञापत्राच्या मार्फत असं त्यांना म्हणायचं कारण काय आहे. मग हाके साहेब अजितदादांनी सामोरं जायला मी तयार आहे माझी चौकशी करा असं त्यांनी म्हणायला पाहिजे. हाके साहेब एक गोष्ट लक्षात घ्या अजितदादांनी प्रतिज्ञापत्र सादर केलंय ते हायकोर्टाला सादर केलंय ते त्यांनी तुम्हाला किंवा सरकारला सादर केलेलं नाही की हे प्रकरण कुठे देऊ नका. काय म्हणण्याची गरज काय असं आवश्यकता काय तेच तुम्हाला सांगावा ना की हाके साहेब याच्यात निर्दोष आहे. जर कोर्टाला वाटलं तर कोर्टाने चौकशी करावी. ऐकून घ्या हाके साहेब 65,000 कोटीचा घोटाळ्याचा आकडा ऐकून एवढे चिडू नका. ऐकून घ्या ते प्रतिज्ञापत्र का केलंय आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी काय म्हटलंय हेही सगळ्यांना माहितीये. ते प्रतिज्ञापत्रामध्ये काय आलंय जे वृत्तपत्रामध्ये आलंय मीडियानी दाखवलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही वेगळं सांगण्यासारखं काही नाहीये. माझा प्रश्न एवढाच होता की 65,000 कोटीचा जो काही घोटाळा कॅगनी तो अहवाल केलाय त्यावर उत्तर मिळणं सुद्धा अपेक्षित आहे त्यावर चौकशी होणं सुद्धा अपेक्षित आहे. त्यावर सामाजिक संस्थांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीरपणे सांगितलंय जे जे आमच्यावरती आरोप होतील त्या सगळ्या आरोपांना आम्ही सामोरं जाऊ. तुम्ही चौकशा लावा त्यात जर आम्ही जर सिद्ध झालं तर आम्हाला जी काही कायदेशीर आमच्यावरती आम्हाला जी शिक्षा होईल ती भोगायला आम्ही तयार आहोत. तुम्ही करा. ठीक आहे हेच तर आम्ही पण म्हणतोय की कायदेशीर हेच म्हणतोय आमच्यावर ईडी लावू नका हे आम्ही प्रतिज्ञापत्रात म्हटलंय तुम्ही त्याचा अर्थ करा. ईडी लावा आमच्यावर जे जे करता येईल ऐका ऐका सगळ्या आरोपांना सामोरं जाण्याची पळून जाऊ शकत नाही किंवा तुम्ही तुमचा भ्रष्टाचार लपवू शकत नाही. आमच्यावरती खोटे आरोप आतापर्यंत नाही केले. आता तुमचं सरकार आल्यानंतर आरोप करायला सुरुवात केलेली आहे. 5 वर्ष तुम्ही आरोप केले का? ऐका एवढे चिडू नका. 5 वर्षात 65,000 कोटीचा घोटाळा आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की गप्प बसावं हे तुम्ही प्रतिज्ञापत्र देऊन कोर्टाला सांगा म्हणून काय फायदा होणार. वेळेची मर्यादा आहे. दोन्ही प्रवक्त्यांना विनंती आहे कृपया थांबा. वेळेची मर्यादा असल्यामुळे शेवटच्या 1 मिनिटामध्ये अंजली दमानी यांना माझे 2 प्रश्न आहेत. कृपया 30 सेकंदात पटकन उत्तर द्या. पहिला मुद्दा सिंचन घोटाळ्यामुळे महाराष्ट्राचं काय नुकसान झालं त्याचं पटकन 30 सेकंदात उत्तर हवंय. पुढचा प्रश्न नंतर. पहिला म्हणजे आर्थिक प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले. प्रचंड म्हणजे त्यांना तुम्ही त्याचा हिशोबच करू शकत नाही इतक्या प्रमाणावर झालंय. एक जी 100 कोटीची धरणं होती त्या 2,000 कोटींपर्यंत त्याची किंमत वाढावी. इट इज शॉकिंग.
मग कोंढाणे धरण जे होतं 56 कोटीचं धरण 600 कोटीवर एका वर्षात गेलं. अहो एका वर्षात एवढी कॉस्ट एस्कलेशन होण्यासारखं काय आहे? सिमेंट आणि ठीक आहे. स्टीलचे भाव आता दुसरा वाढले मुद्दा, असतील तर ते आर्थिक किती? या प्रकारच्या नुकसानीचा मुद्दा तुम्ही मांडला. दुसरा पटकन मुद्दा असा आहे, आत्ताच्या घडीला या प्रकरणाची तपासाची दिशा ही नजीकच्या भविष्यात काय निकाल देऊ शकते? नजीकच्या आता जर ज्युडिशियल कमिशन झालं तरच याच्यातनं काहीतरी निष्पन्न होईल. त्यामुळे ज्युडिशियल कमिशन हे झालंच पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. धन्यवाद. या उत्तराच्यासाठी वेळ मर्यादा असल्यानं आपल्याला ही चर्चा इथेच थांबवावी लागते. सर्व मान्यवरांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांचे आणि धन्यवादही देतो. जाता जाता भ्रष्टाचाराच्या संदर्भातली राजकारणातली चर्चा ही बऱ्याचदा तू मैमे स्वरूपातली असते आणि ती वेळ प्रसंगी स्वतःच्या सोयीनं वापरण्यासाठी राजकारणी आता तरबेज झालेले आहेत. कारण त्यात त्यांना स्वतःचं राजकीय हित पाहायचं असतं. सिंचन घोटाळ्याच्या संदर्भातल्या आरोपांच्या बाबतीत किमान महाराष्ट्रात हे होऊ नये, महाराष्ट्राचं हित सर्वोपरी असलं पाहिजे. लक्षवेधीच्या आजच्या चर्चेत इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.